आज आपण ऑक्झो ॲसिड्स ऑफ द सल्फर कसे ड्रॉ करायचे याच्याविषयीचे काही ट्रिक्स बघणार आहे. तर याच्यामध्ये पहिली ट्रिक ही आहे की सल्फरला डबल बॉन्डेड ऑक्सिजन हा असायलाच पाहिजे. सल्फरला एक डबल बॉन्डेड ऑक्सिजन तुम्ही कायम काढणार. कुठलंही सल्फरस ॲसिड असलं किंवा कोणतंही ऑक्झो ॲसिड असलं तर तुम्ही एक डबल बॉन्डेड ऑक्सिजन हा काय करणार, सल्फरला काढणारच आहे. ठीक आहे. दुसरी ट्रिक ही आहे की ज्याच्यामध्ये जर तुम्हाला हायड्रोजन ॲटम दिसत आहेत तर जेवढे हायड्रोजन ॲटम्स आहेत तेवढेच तुमच्याकडे काय असणार, OH ग्रुप तुम्हाला ऑक्झो ॲसिड्समध्ये पाहायला मिळणार आहेत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर दोन मेन ट्रिक झाले की पहिली ट्रिक ही आहे की काय, एक तर सल्फरला डबल बॉन्डेड ऑक्सिजन हा असायलाच पाहिजे आणि दुसरी गोष्ट ही आहे की हायड्रोजन जर ॲटम असेल त्याच्यामध्ये तर हायड्रोजन ॲटम जेवढे आहेत तेवढे काय असणार, OH ग्रुप याच्यामध्ये असायलाच पाहिजेत. ठीक आहे. तर पहिलं ऑक्झो ॲसिड आपण बघूया. पहिलं ऑक्झो ॲसिड कोणता आहे तर सल्फ्युरस ॲसिड, ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे H2SO3. ठीक आहे. आता याच्यामध्ये मी पहिल्यांदा काय करणार, सल्फर आहे त्याला डबल बॉन्डेड ऑक्सिजन काढून घेतला आणि हायड्रोजन याच्यामध्ये किती आहेत तर 2 आहेत. हायड्रोजन 2 आहेत तर मग 2 OH ग्रुप सल्फरला लगेच जोडून घेतले. त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसतंय. ठीक आहे. एक त्याच्यामध्ये काय आहे, सल्फरला एक डबल बॉन्डेड ऑक्सिजन आहे, 2 हायड्रोजन आहेत, त्याच्यामुळे काय तर 2 OH ग्रुप पण तुम्हाला तिथं पाहायला मिळत आहेत. देन नेक्स्ट दुसरं ॲसिड आहे ते कोणतं आहे, सल्फ्युरिक ॲसिड. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे H2SO4. ठीक आहे. कोणता फॉर्म्युला आहे H2SO4. मी नेहमीप्रमाणेच काय करणार, सल्फरला एक डबल बॉन्डेड ऑक्सिजन आहे ते लावून घेतला. ठीक आहे. देन नेक्स्ट काय आहे तर हायड्रोजन ॲटम किती आहेत, 2 आहेत, 2 हायड्रोजन ॲटम आहेत, 2 OH ग्रुप जोडले. आता इथं 3 ऑक्सिजन झाले. ठीक आहे. एक चौथा ऑक्सिजन मला जोडायचा आहे म्हणून चौथा ऑक्सिजन पण मी काय करणार, डबल बॉन्डेड ऑक्सिजननं जोडून घेतला. तुम्हाला स्क्रीनवरती हे स्ट्रक्चर दिसतंय. ठीक आहे. याच्यानंतर तिसरं जे ऑक्झो ॲसिड आहे ते तिसरं ऑक्झो ॲसिड कोणता आहे तर पायरोसल्फ्युरिक ॲसिड. ठीक आहे. पायरो ह्या शब्दाचा मिनिंग आधी समजून घ्या. पायरोचा अर्थ असा होतो की एक ऑक्सिजन आहे 2 सल्फरच्या मध्ये, सिंगली बॉन्डेड ऑक्सिजन असेल कोणाच्या मध्ये, 2 सल्फरच्या मध्ये. याचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो H2S2O7 हा आहे. ठीक आहे. मग इथं तुम्हाला हायड्रोजन 2 बघायला मिळत आहेत. 2 हायड्रोजन असतील तर त्या 2 हायड्रोजनना डिवाइड कसं करायचं तर एक OH ग्रुप एका सल्फरला, दुसरा OH ग्रुप दुसऱ्या सल्फरला तुम्ही जोडून घेणार आणि मध्ये ब्रिजिंग काय असणार, ऑक्सिजन एक असणार आणि एक डबल बॉन्डेड ऑक्सिजन कंपल्सरी दोन्ही सल्फरला तुम्ही जोडून घेणार. दोन्ही सल्फरला एक डबल बॉन्डेड ऑक्सिजन हा असणारच. मग याच्यानंतर राहतात किती, O7 आहेत, ऑक्सिजन 7 आहेत पण राहतात किती तर 2 ऑक्सिजन राहतात. मग 2 ऑक्सिजन जर राहिले तर तुम्ही काय करणार, डबल बॉन्डेड ऑक्सिजन काय करणार, सल्फरला प्रत्येक 2 सल्फरला जोडून घेणार. ठीक आहे. याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ऑक्झो ॲसिड आहे ते म्हणजे पर ऑक्झी मोनोसल्फ्युरिक ऑक्झो ॲसिड. ठीक आहे. पर ऑक्झी मोनोसल्फ्युरिक ॲसिड. ठीक आहे. काय बघा, याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला H2SO5. ठीक आहे. H2SO5. अगेन मी काय करणार, सल्फरमध्ये लिहायचा, देन काय डबल बॉन्डेड ऑक्सिजन जोडून घेतला. देन पर ऑक्झी ह्या शब्दाचा अर्थ काय होतो, ऑक्सिजन सिंगल बॉन्ड ऑक्सिजन. ठीक आहे. मग मी इथं काय केला, ऑक्सिजन सिंगल बॉन्ड ऑक्सिजन जोडून घेतला आणि त्यालाच पुढे जाऊन हायड्रोजन एक जोडला आहे. ठीक आहे. इथं OH ग्रुप तुम्हाला किती बघायला मिळतील, 2 OH ग्रुप अगेन बघायला मिळतील, पण एक पर ऑक्झी ग्रुप पण बघायला मिळेल की सिंगल ऑक्सिजन सिंगल बॉन्ड ऑक्सिजन असा एक ग्रुप पण तुम्हाला पाहायला मिळेल. देन नेक्स्ट आहे ते पर ऑक्झी डायसल्फ्युरिक ॲसिड. पर ऑक्झी डायसल्फ्युरिक ॲसिडचा जो फॉर्म्युला आहे तो H2S2O8. अगेन पर ऑक्झी या शब्दाचा अर्थ काय होतो तर ऑक्सिजन सिंगल बॉन्डेड ऑक्सिजन. ठीक आहे. आता काय बघा, दोन्हीकडे 2 सल्फर लिहिले, ब्रिजिंगला काय केलं आपण, पर ऑक्झी ग्रुप काढला, ऑक्सिजन सिंगल बॉन्डेड ऑक्सिजन हा काढला. देन डबल बॉन्डेड एक ऑक्सिजन दोन्ही सल्फरला असणारच आहे. ठीक आहे. 2 हायड्रोजन आहे तिथं, 2 OH ग्रुप, इकडच्या सल्फरला एक OH ग्रुप आणि तिकडे सल्फरला एक OH ग्रुप, असे 2 OH ग्रुप जोडले आणि राहिलेले 2 ऑक्सिजन आहेत त्यांचा डबल बॉन्डेड ऑक्सिजन करून काय केले आपण, सल्फरला जोडलेले आहेत. ठीक आहे. आणि लास्टली तुम्हाला ऑक्झो ॲसिड आहे ते कोणतं तर थायोसल्फ्युरिक ॲसिड, ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे H2S2O3 हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. थायोचा मिनिंग होतो सल्फर डबल बॉन्ड सल्फर. इथं तुम्हाला पाहायला मिळतोय सल्फर डबल बॉन्ड सल्फर. हायड्रोजन 2 आहेत, हायड्रोजन 2 म्हणजे 2 OH ग्रुप तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि ऑक्झो ॲसिड असल्यामुळं काय सल्फरला डबल बॉन्डेड ऑक्सिजन हा असणारच आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने होते सल्फरचे ऑक्झो ॲसिड्स.